अवघ्या 8व्या वर्षीच सर्वांची मनं जिंकून महाराष्ट्रात प्रत्येक उत्सव सोहळ्यात सोशल मीडियावर आपल्या हस्त्याचा धुमाकूळ घालणारी ऐरोली कोळीवाड्यातील ही चिमुरडी आहे सोहा कोटकर. हिच्या हास्य शैलीनं महाराष्ट्राचे माजी पालकमंत्री माननीय गणेश नाईक यांना देखील हसू आवरलं नाही. आज आपल्या डिंगेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्तानं सोहा आपल्या चारकोपकरांच्या भेटीला आलेली आहे. हलवा जित्ताडी मावर घ्या मावर बाय म्हणजे आवरी लोक जमले टिंगेश्वर देवाचे पालखीला. भारी काम आहे तुमचा. चारकोप गावाची पालखी मानाची निघाली आज देवलाला. करा बेगीन तयारी देवाचे दर्शनाला. करा बेगीन तयारी देवाचे पालखीला. आज आपली डिंगेश्वर देवाची पालखी तवावरीच जत्रा भरली गावात. बघा बघा कौरी पाळणेवाली खेळणीवाली आज आपले गाव नेलेन आणि खावा पिवाची स्टॉल बी लावलेन. कैसा घमघमीत वास सुटलाय नाही. आता वाटत असल स्टॉल वजावं न काहीतरी खावं. आजूबाजूचे गाव चाललो पाहुणी पई आज आपले चारकोप गाव नाहीले. जत्रेची मज्जा बघावला. कौऱ्या पोर पोरी डोकऱ्या सोकऱ्या नटून थटून शैलीन जत्रण फिरावला. दाद बनाए दादूस आवार बघ मलाच बघितच नाही सगळ्यांच्या पोरीला बघतस. बघ अजून मे महिन्याने खपला. उरून दे मग लग्नाचा बार बापासला सांगून. डॅडी याचा वराड करा घरानं पैसा खर्ची करा. दिरकी कमवाची अक्कल नाही आला नशी की ते आपले बाप असला. आता जत्रेन फिरतन बँड वाजवून नाचतन पक्की शॉपिंग करतन मगशी मटणावर ताव मारतन. आपले कोल्याग्रांचा धंदाच आहे तो. मावर मटण्याशिवाय आपलं पान नाही हलत. अख्खे दुनियेत आपला कोल्याग्री फेमस आहे तो मावऱ्यासाठी ना आपले कोळी मसाल्यासाठी. माझे दुर्गेश मामाचा कोली मसाला तर लंडनच्या वाऱ्या करतोय लंडनच्या. ते बोलत नाही फिरायला जावा गावोगावा. जे पण जेवायला जावा तर कोल्याग्रेंचेच घरा. आपलं नाव हाय माहित असल. पहिला बंदरावर डोकरा बापूस हागाला जावाचा तर तत्पर्यंत आपला जागा. आणि आता 10x10च्या खोल्या. आये आपल्याला कौलं नाही बदलत. ती बाहेरची पाववाली येऊन आपली जागा घेऊन शिरेटन न मगशी आपली जागा आपल्याला 50-50ला इकतन. म्हणजे आपले शेतन आपणच राखणदार नाही थोबारवाशी साली. आणि पूजा हुशार 50-50चा मिळलेला पैसा हलवीन दारू रिवता. जमिनीचा पैसा खपल्यावर दादा तू करशील काय. अरे जमिनीचा पैसा खपल्यावर दादा तू करशील काय. मी काय सांगते तुम्हाला कणाला पाहिजे दारू हळदीला. आय आपलं पाणी पिवाचं वांद झाले. टँकर मागवायची वेळ आली. टँकर बरोबर नाही. हल्दी दारवा पिवाला 10 जण
आणि नाचाला बघावं तर दोघच आणि भांडणं करायला तर सांगूच नका. हलत कोणची न भांडणं कोणची. गप खावाचं न घरा जावाचं तर ते नाही. घरातण्याचे डोक्याशी व्यापांतनी दारोडी. आपले कोल्यांची हल्दीला खावा पिवाची पक्की सोय तो घरदाराशी येते नी बाणकोटी. आणि आपली कंची काम शेंगली का पलकारतन. माझं काय म्हणणं हाय, जागा थोडी का पक्की लेकाची आवरणशीच आपली पुढची पिढीच्या भविष्यासाठी जोमलून ठेवायची. आपला पैसा व्हायचाच. दारू मटण उत्पन्न करणे आणि शोषण करणे खपला. तेव्हा आज सांगतोय कोल्ह्याग्रांना, पैसा जपून ठेव आपले पोरबालांना. ऐसा उचलू नको पैसा, नाही समजणार खपला कैसा. Thanks to everyone present here. Before I end my speech, I would like to bring your attention on one of the integral part of our life, that is water. All of us know how the water is important for the life on the earth. It is the most basic need of every living thing. Life is not possible without water. It is the valuable resource of nature. It is an endless creation by God. So people don't take care of this matter. As a result, problem of water has become one of the most important issue. As a result, citizen of India, the water covers 71% of the earth's surface, from which only less than 1% of the water is suitable for drinking. In India, we can see water shortage in every state. People are unable to get clean water easily. On average, people have to walk 3.7 miles to collect the water in rural village. In India, this water scarcity is faced because of the natural ecosystem by human beings. As a responsible citizen of India, we should make ourselves aware about water scarcity. We all may take a pledge and join hands together for water conservation. We only need to bring positive changes in our daily activities, like ensure the tight closing of tap after every use. Use the bucket and mug for washing anything or bathing instead of using shower or pipe. Rainwater harvesting is the good idea for the water conservation. Beyond a little effort from the end of millions of people can give a big positive result towards the safe water campaign. अरे हे समजला का नाही? हे सगळं डोक्यावशी गेला. थांब हा, मी तुम्हाला मराठी शिकते. माझा आवडच म्हणणं हाय, पाणी वाचवा, देश वाचवा. थँक्यू. क्या बात है, सोहा, वाह, व्हेरी नाईस.